लोकसभा निवडणूक चालू झाली त्यावेळी आपण लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि आता आपण पाहतोय की प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे, अंतिम टप्प्यात आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण कागल मतदारसंघातील कडगाव गावामध्ये आलेलो आहोत। नागरिक आहेत आपल्यासोबत, नेमकं शाहू महाराजांच्या बाजूने कल आहे की संजय दादा मंडलिक यांच्या बाजूने कल आहे, बघू नेमकी हवा कुणाची आहे कडगावमध्ये। काका, तर काय कसं वातावरण आहे? लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन टेपलेली आहे, कुणाचं वातावरण आहे? जरा तसं म्हटलं तर पुढारी आणि कार्यकर्ते हे मंडलीखंड आहेत, पण ग्रामीण लोक म्हणजे जे मतदार आहेत ते शाहू महाराजखंड आहेत। गावात शाहू महाराजच्याखंड जवळजवळ 75% आम्ही शाहू महाराजला देणार। म्हणजे कडगावमधून 75% मतदान होईल शाहू महाराजला, कारण ते मंडलिक इथे ह्याच्या आधी कधी आले नाहीत आणि मुश्रीफ आणि अजितदादा ते भिवून तिकडे गेल्यात। त्याच्यामुळं आम्हाला काय इथं लोकांनी काय करायचं, कोणासाठी गेलं हे, म्हणून आम्ही शाहू महाराजला मतदान देणार, इंडिया आघाडीला मतदान करणार। मग मंडलिक साहेबांनी काय गावामध्ये विकास केला? काहीच माहिती नाही, काहीच केलेलं नाही। त्यांनी फेरी गेल्या निवडणूक 2 टाइम निवडणूक केली, त्यांनी कधीही फेरी नाही, कुठल्या कार्यक्रमाला आले नाही। मग शाहू महाराजांनी काय काम केले? शाहू महाराज निदान आमच्या जमिनी लोकांनी खायला तरी दिल्यात, फळा माफ तरी केला, शेती तरी दिली, निदान त्यांनी हायस्कूल गोरगरिबांची पोरं तरी शिकायला लागल्यात शाळेत नाही। मग शाहू महाराज निवडून आल्यानंतर विकास होईल वाटते तुम्हाला? होणार की त्यांनी काय स्वतःच्या प्रपंचाला वापरणार नाहीत, त्यांनी विकास करणार की गोरगरिबांना देणारच की देणार। शाहू महाराजांच्या बाजूने हां कडगाव किती टक्के मतदान होईल तरी कडगावातून? तरी 60-70 होणार बघा। मुश्रीफ साहेबांनी गावामध्ये बघा, आम्ही असं ठरवलं जनतेनं, ज्यावेळी मुश्रीफ साहेब उभारतील त्यावेळी मुश्रीफ साहेबांना मदत करू। मुश्रीफ साहेब कुठे बी उड्या मारतील म्हणून आम्ही त्याला देणार नाही, आता ह्या देणार नाही। मामा, काय वाटते, काय वातावरण आहे? आता हिने सांगितलं की नाही, बोल किती त्या पद्धतीने होणार। शाहू महाराज आमच्या भागात नाही येणार बघा, निवडून येणार का बरं? का असं वाटते शाहू महाराज निवडून येतील? त्यांची जमीन बिमीन हे लोक खायला आहेत नाही, त्यांचं मतदान सगळं 75% लोकांचं पडणार होय। म्हणजे छत्रपती शाहू महाराजांना, हां शाहू महाराज पुढे आहेत गावातून, होय। गावातली लोक काय म्हणतात? तुम्ही गावामध्ये फिरता इकडे तिकडे? फिरतो सोडा, पण आता जे शिरी नाईक आहे की नाही ती शाहू महाराजांची आहे, बरं ह्यांच्या नावावर नाही, मग ते नाही हे खायला आहेत नाही, त्याच्यामुळे ते मतदान टाकायला लागणार, मतदान टाकायला लागणार। तुमचं काय म्हणणं आहे? यायला पाहिजे हो शाहू महाराज, शाहू महाराज विकास करतील वाटते तुम्हाला? हे बघा, ते पांडुरंगाला माहिती आहे, पण तुम्ही शाहू महाराजांना निवडून हां हां। काय वातावरण आहे काय कडगावमध्ये? आता तुम्ही यंग जनरेशन आहे, काय वाटते? केंद्रात मोदी सरकार येईल असं म्हणतात, मोदींची सभा पण झाली। केंद्रात काय माहीत नाही, पण इथं मुश्रीफ साहेबांच्याकडे बघून कडगावमध्ये जनता मंडलिकांना टाकतील। तसं मंडलिकांना टाकायची इच्छा कुणाची नाही, फक्त मुश्रीफ साहेबांच्याकडे बघून फक्त मंडलिकांना मतदान होईल, मतदान होईल। मामा म्हणत होते मुश्रीफांना ज्यावेळी उभारतील त्यावेळी बघू। नाही, मुश्रीफ साहेब ज्यावेळी उभारतील तेव्हा मुश्रीफ साहेबांनी 90% जनता कडगावची मतदान टाकणार, पण आता टाकताना मुश्रीफ साहेबांच्याकडे बघून मंडलिकांना होणार। मंडलिक असं काय वाईट नाहीत, फक्त मुश्रीफांना बघून मतदान होणार। वातावरण काय इथं कडगावमध्ये शाहू महाराजांना जास्त मतदान होणार, कारण का शाहू महाराजांची जमीन इथं आहेच शेतकऱ्यांच्याकडे, त्यामुळे शाहू महाराजांना मतदान जास्त होणार। संजय मंडलिक 2 वेळा निवडून आले, दोन्ही वेळा त्यांनी कार्यकर्त्यांनी संपर्क साधला नाही किंवा कुणाला विचारलं नाही किंवा गावाकडे संपर्कच नाही त्यांनी, त्यामुळं त्या रोषामुळं त्यांना मतदान होणार नाही। पण तुमच्या गावामध्ये मुश्रीफ साहेबांनी काम केलेलं आहे, महायुतीची सत्ता आहे, साहेब त्यांच्या बाजूने आहेत। मुश्रीफ साहेब असतील त्यावेळी मुश्रीफ साहेबांना फुल मतदान होणार, पण आता मुश्रीफ साहेब आहेत म्हणून संजय मंडलिकांना मतदान होणार नाही। तुम्ही ज्यावेळी वैयक्तिक मुश्रीफ साहेब असतील त्यावेळी मुश्रीफ साहेबांना। तुम्ही कुठल्या पक्षाचे आहे? मी उद्धव ठाकरे यांना मानणारा माणूस आहे, म्हणून तुम्ही म्हणताय का छत्रपती शाहू महाराजांना? असं नाही, जे सत्य आहे ते बोलणार, जे सत्य आहे ते बोलणार। मागच्या वेळी आम्ही संजय मंडलिकांना मतदान केलेलं, काय वाटते? पण त्यांनी संपर्कच आमच्या साधला नाही किंवा एखादं काम सुद्धा केलं नाही। काय वाटते, छत्रपती शाहू महाराज निवडून आल्यानंतर विकास होईल वाटते तुम्हाला? विकास होणार की, आता स्वतः माझ्याकडे त्यांची जमीन आहे, आम्ही त्यांचं रहित आहे, आम्ही जमीन खातोय त्यांची, त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार। एकंदरीत काय वातावरण आहे कडगाव आणि पंचक्रोशी? मग आजूबाजूला जक्कीवाडी असेल, शिवपूर असेल, आजूबाजूला आपल्या कठीण भागामध्ये त्यांची जमीन भरपूर आहे, त्यामुळे शाहू महाराजांना मतदान कडगावची मतदान होईल, त्यामुळं आजूबाजूच्या गावात सुद्धा मतदान होणार। आता फक्त राहिला प्रश्न काय, मुश्रीफ साहेब असल्यामुळे जर असं मुश्रीफ साहेबांच्याकडे बघून थोडंफार मतदान होईल। मुश्रीफ साहेब जर का नसते तर ते संजय मंडलिकांना आता मतदान पडणार आहे, त्याच्यापेक्षा कमी मतदान झाले असते। हो, म्हणजे एकंदरीत आता शाहू महाराजांचं वार आहे इकडे। हां, शाहू महाराजांचं वार, शाहू महाराज जास्ती मतं घेणार कडगाव आणि पंचक्रोशी, 60% मतदान घेणार। मामा, काय वाटते, काय वातावरण? काय वाटते, काय वातावरण आहे? वातावरण माझ्या दृष्टिकोनातून की आज गडिंग्लज मी चंदगडपर्यंत फिरून आलेला माणूस आहे, तर आज शाहू महाराज शिवाय दुसरं कोण नाव घेत नाही। शाहू महाराज आहे, शाहू महाराज कडगाव तर आज कडगाव सुद्धा 75% आहे,
आणि काय जमू सांगा. कारण आता मुलांनी सांगितला पण ती जमीन आहे तिथं जवळजवळ 3-3.5 एकर जमीन आहे त्या गावात. मग ती जमीन असल्यामुळे तिने खातात ती कुठेतरी जाणीव आहे देणार नाही की बाबा आपण शाहू महाराजला एक मतदान द्यावं. आणि ह्या तुम्हालाही सांगतो भाजपला मत देऊ नये. मी डायरेक्ट बोलतोय का देऊ नये का सांगतो की आज किती पोरासनी बेकारी करून तुल्या. कुणाला किती गावातल्या एखादी पोराला नोकरी लागली काय काळीच नाही. आणि प्रत्येक गोष्टीला गोष्ट तुम्हालाही सांगतो गॅस कितीला मिळत होता 400-450ला गॅस मिळता. आज कितीला गॅस मिळतोय 1000-1100पर्यंत गेलं. दुसरी गोष्ट शेतकऱ्यासनी 2000 रुपये देतोय तो. थांबा 2000 रुपये देतोय 2000 रुपये देतोय. तर त्या 2000ला तुमची खताची लागवड त्या लागवडीचा जे हिशोब काढला 18% काहीतरी आहे. त्या 18% एक किती 1 टन लागवड टाकला मिळणार किती. तो स्वतः शेतकऱ्याच्या खिशातलं पैसे काढतोय आणि मग तुम्हाला 2000 तुमच्या नावावर जमा करतोय. किती चालतंय अहो. त्याच्या खिशाचं पेन आहे 2.25 लाखाचं. आणि शेतकरी ह्या देशाचा एक पंतप्रधान होऊन गेला लालबहादूर शास्त्री. त्याचा पंजा फाटला तर तो रुपू करून शिवून घालत होता. अशा पद्धतीनं जगलेल्या देशाचं काँग्रेसवाल्यानं काय केलं म्हणतात. ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं आपण एका घरात राहतोय आपलं घर फुटल्यानंतर स्वातंत्र्य राहिलो. तर स्वातंत्र्य राहिल्यानंतर काय अवस्था होती मग ते आजपर्यंत केलं. तिने 10 वर्षात एक धर्म बांधून दाखवलेलं कुठं रस्ता केलं हे केलं म्हणून सांगतात. रस्त्याचा विद्रूप करायला आला हा महाराष्ट्राचा उन्हाचा जर कुठं सावलीला उभा तर एक झाड नाही. अवस्था ही एवढी बिकट करून दिली. आम्हाला शाहू महाराज शरद पवारच्या सीटा 7 ते 8 येत आहे आणि काय एवढ्यापर्यंत चालू. काय वाटते तुम्ही यंग आहे यंग जनरेशन आहे. शाहू महाराजांना शाहू महाराजांना का बरं का कारण त्यांनी आपल्या आमच्या जिल्ह्याचं पूर्ण धरणं बांधली झाली. तर परत युवकांना आता शैक्षणिक वातावरण परत पहिल्यांदा त्यांनी मागासवर्गीयांना अडचण वगैरे देण्याचं पहिलं त्यांनी काम केलं. आणि मंडलिक साहेबांचं म्हणलं तर मंडलिक साहेब इकडे 5 वर्ष आलेच नाही. आमच्या गावात येऊन ते ज्योतिबाचे मंदिरही पहिली नाहीत पायरी उतरली नाहीत. त्यामुळे त्यांचा काही इथं विशेष नाही. मुश्रीफ साहेबांनी मुश्रीफ साहेब ज्यावेळी साहेब इथं उमेदवार असतील त्यावेळी साहेबांना आम्ही मदत करणार. साहेबांना मतदान करणार आता काय वातावरण आहे मग. आता नाही आता शाहू महाराज 100% शाहू महाराज. आणि पंचक्रोशीत काय वातावरण आहे. पंचक्रोशी म्हणजे कसं आता आम्ही आमच्या गावचं सांगतोय. जकेवाडी शिपूर हे आमचं शाहू महाराज. जकेवाडी शिपूर बेकना लिंगणूर हे एवढे तरी लोक आमच्याकडे येतात संपर्कात ते शाहू महाराज. शाहू महाराज वाटते काय तुम्हाला. शाहू महाराज काम करणार 100% काम करणार. हो हो नाही हात आज चिन्हावरच लढाले. त्यामुळे सगळी जुनी लोक जी जुनी आहेत ती सगळी शाहू महाराज हात हे चिन्हावरच. छत्रपती शाहू महाराज येतील. शाहू महाराज येते का बरं असं काय वाटतं. लोकांच्या मनामध्ये पहिला बदल होता. 10 वर्ष यांची सत्ता बघितली ती लोकांना पसंत नाही पडली. का बरं का पसंत. त्यांनी जी आश्वासनं दिली होती ती त्यांनी पूर्ण नाही केली. नरेंद्र मोदी वर्षाला 2 करोड लोक आहेत कुठं. सगळं खाजगीकरण काय आणि लोकांना पांगळं केलं पैसे देऊन. आज तुम्ही शेतात जाता गेला विचारला माणूस येतो काय बाबा येत नाही माणूस. आता काय वाटते तुम्हाला छत्रपती शाहू महाराज आल्यानंतर विकास होईल वाटते. विकास काही ह्यानी केला नाही. विकास 10 वर्षामध्ये विकास झाला नाही. त्याच्या अगोदर 60 वर्षामध्ये कुणी केला विकास. कुणी केला सांगा ना तुम्ही. काँग्रेस होतं. काँग्रेस होतं जनता दल होतं सगळं होतं. कुणी केला विकास. यांची राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे. अटल बिहारी वाजपेयी त्या वेळची आत्ताची वेगळी आहे. संजय दादांच्या विषयी काय वाटते तुम्हाला. संजय दादांच्या विषयी काय वाटते. मला वाटत नाही शाहू महाराज येतील. शाहू महाराज वातावरण चांगलं आहे. काही टेन्शन नाही. आणि आमची इंदिरा गांधीपासून आम्हाला आता शाहू महाराज त्यांनी निवडून येणार 100% येणार. काँग्रेसच येणार. पंजा शाहू महाराज. शाहू महाराज येणार का बरं असं का वाटते. छत्रपती शाहू महाराज निवडून येतील. मंडलिक साहेबांना निवडून देऊन या कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेनं फार मोठी चूक केली. कारण का ते कधीच आले नाहीत. ह्या कळगाववाल्यांनी एवढं भरघोस मताने त्यांना निवडून दिलं. कळगाववाल्यांनी मतदान केलेलं पण या 5 वर्षात ते कधीच आले नाहीत कळगावमध्ये. का फंड दिला नाही. काही नाही दिला फंड नाही काही नाही काय. अंतिम टक्क्यात आता इलेक्शन तोंडावर आल्याच्या नंतर काहीतरी एका ब्रिजसाठी त्यांनी मदत केली थोडीफार. सॉरी देवळाच्या कर्जाला. आत्ता ते इलेक्शनच्या तोंडावर परवा गावात येऊन गेले 5 वर्षानंतर. त्यांना मतदान कसं टाकणार लोक तरी. मग तुम्हाला काय वाटते दादांना निवडून येणार नाही वाटते. दादांना तरी मतदान कळगावमधनं होणारच नाही. किती टक्के होईल शाहू महाराजांना.
शाहू महाराजांना 70च्या आसपास. 70%. शाहू महाराजांची जमीन आहे ती त्यामुळे होते असं वाटते. शाहू महाराजांच्या जमीन असं काय नाही. शाहू महाराज वैयक्तिक माणूस म्हणून चांगला व्यक्ती आहे आणि महाराज म्हणून आणि त्यांचे जमीन कडगावमध्ये भरपूर लोकांना असं त्यांनी त्यावेळी 300 एकर नायकी म्हणून असं दिलेलं आहे लोकांना तो. हां, त्याच्यामुळे शाहू महाराजांनी भरपूर लोक मतदान करतील शाहू महाराजांना. आणि वैयक्तिक माणूस म्हणून बघायला गेलं तर शाहू महाराज असा चांगला व्यक्ती आहे, त्याच्यामुळे शाहू महाराजांना मतदान होईल. आणि ते निवडून आल्याच्या नंतर कामं पण कोल्हापूर जिल्ह्यात बरीचशी होतील असं वाटते लोकांना. तुम्हाला विश्वास वाटते छत्रपती शाहू महाराज निवडल्यानंतर कामं होणार? 100% कामं होणार. कडगाव गावामध्ये सुद्धा कामं होणार. त्यांच्या कोल्हापूर जिल्हा लोकसभा मतदारसंघात सुद्धा भरपूर कामं होतील. म्हणून तरी वयाचा प्रश्न उपस्थित केला जातोय, काय वाटते? वयावर काय असते हो, वयाचं काय नाही. मोदींचं वय किती आहे आता? ते पंतप्रधान पदासाठी इलेक्शन लढत आहेत. खासदारसाठी शाहू महाराजांनी का लढू नये असा कडगावातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटते. त्यामुळे शाहू महाराजांना भरघोस मतदान होईल असं कडगाव. तुम्ही आता क्रिकेट खेळत होता ना इथे, सगळी मुलं होती, तुम्ही काय त्या मुलांच्यात काय वातावरण आहे वाटते? शाहू महाराज हो, सगळ्यांच्या मनात शाहू महाराज. त्यांच्या आर्मीचं जे मुलांचं 4 वर्ष केलं, आर्मीचं जे भाजपनं 4 वर्षासाठी केलं अग्निवीर, त्यामुळे सगळे मुलांचा रोष आहे की भाजपवर. म्हणजे नोकऱ्या मिळणार नाहीत असं मिळणार नाही असं वाटतं. नोकऱ्या केल्या तर खाजगीच करावं लागणार, त्यापेक्षा काँग्रेसच बरं. काँग्रेसनं पूर्वी सरकारी नोकऱ्या दिल्या, आर्मी जसं आहे तसं चालू होतं. परत आता राहुल गांधींनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी, हे सगळे विषय हे काँग्रेसच करू शकते फक्त. त्यामुळे आम्ही शाहू महाराजांनाच मतदान. म्हणजे अग्निवीर भरती जी राहुल गांधींनी सांगितली की बंद करणार, म्हणून तुम्ही काँग्रेसच्या बाजूने? काँग्रेसच्या बाजूने युवक सगळेच. नोकरी आता मुलांसाठी एकच शिल्लक राहिली ती म्हणजे आर्मीची, आणि ती पण तुम्ही 3 वर्षासाठी 4 वर्षासाठी करताय, तर मुलांनी काय करायचं? 4 वर्ष हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी सगळ्या लोकांचं किंवा मुलांचं मत आहे की शाहू महाराजांना निवडून देऊन काँग्रेसला सत्तेत आणावं भारतात. काय वाटते? बरोबर बोललाय ते, कारण कडगावमध्ये जसं वातावरण चांगलं आहे, परंतु कसं आहे आता मुलांचं ते त्यांनी काहीतरी केलं पाहिजे, कोणी निवडून येते. त्या मुलांसाठी तर रोजगार आमच्या गडिंग्लज तालुक्यामध्ये रोजगार हा आता म्हणजे मुलांसाठी नोकरीसाठी काहीच नाही. आता खासदार झाले, आमदार होऊन गेले, आता मुश्रीफ साहेबांनी गावासाठी आमच्या भरपूर कामं केली, पण तू मुलासाठी रोजगार म्हणून इथं काही झालं नाही. म्हणजे असं कारखाना, एक हळदी कारखाना आमचा सुद्धा तो पण बंद पडलेला होता, आता चालू सध्या झालेला आहे. मग आजरा इकडे ह्या भागातले सगळे कारखानदार आहेत, पण तो दुसरा उद्योग म्हणून कुठला मुलासाठी काही नाही. मुलासाठी जर उद्योग काढायचा असला तर ह्या खासदारांनी निवडून आल्यापासून एकही खासदारांनी कुठलंही काम केलं नाही आपल्याकडे. तुम्हाला काय वाटते छत्रपती शाहू महाराज निवडून? जमीन इथं भरपूर 3-4 आम्ही पण छत्रपती शाहू महाराज निवडून आल्यानंतर उद्योग व्यवसाय काढतील, मुलांना रोजगार देतील? रोजगार देतील असं आम्हाला वाटतंय. कसं काय देतील वाटते तुम्हाला? कारण काय माहिती आहे, आतापर्यंत आम्ही मागणी करत आलो, परंतु तिथं इथलं कुठलाही म्हणजे दूध संघ एक सोडला तर इथं दुसरा कुठलाही रोजगार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर आम्हाला तिने सांगतो जमीन 300-350 एकर जमीन इथं असल्यामुळं आम्ही आता त्यांच्यापर्यंत प्रश्न तो मांडणारच आहे, कारण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो काढतील असं का वाटतंय तुम्हाला? एवढा विश्वास का वाटतो? बाजून आम्ही आता इथं सत्ता नसल्यामुळं आणि आमची आता पिढी मतदानसाठी जी नवीन तयार झाल्या त्या मुलासाठी जर मागणी करायची झाली तर आता 15 वर्षात तरी भाजपच आहे. त्याच्यामुळे 10 वर्ष होऊन गेले, 10 विश्वास ठेवून बघितला काय. मी काय म्हणते तुम्हाला, छत्रपती शाहू महाराज व्यवसाय काढतील, उद्योगधंदे काढतील, मुलांना नोकरी देतील, याची इतका विश्वास का वाटतोय तुम्हाला? इतका विश्वास वाटते म्हणजे राजे आहेत, उमेदवार पण चांगला आहेत आणि लोकांच्या समस्या समजून घेण्यासारख्या आहेत. आतापर्यंत आम्ही गेलो तर फक्त एक आता राष्ट्रपतीच्या मुश्रीफ साहेबांच्याकडे समस्या घेऊन गेलो कामासाठी गावच्या. साहेब काम करत नाहीत का? साहेब काम करतात की नाही? साहेब काम केलं की, पण त्यांचं तिने आता पुढच्या टायमाला त्यांनी उभारलं, त्यांना सहकार्य होणार की गावातून? आता फक्त काय मग मंडलिक साहेबांचं काही काम नाही. तिथे मंडलिक साहेबांनी खासदारकी घेऊन त्यांना काही त्यांच्या सोहळावर काही त्यांचं लोकमत नाही. त्यांना इथं मतदान करायचं झालं. मुश्रीफ साहेबांनी कामं केलेत, मुश्रीफ साहेब महायुतीमध्ये आहेत, मुश्रीफ साहेब सांगतात की यांना मतं टाका म्हणतात ना, परंतु कसं आहे माहिती आहे काय, ह्या मुलांना पण पटलं पाहिजे ना. तिने जर उभारलं तर त्यांना सहकार्य करूया म्हणतात ना. जुने वयस्कर माणूस असू दे, तरुण पिढी असते, तुम्ही या, तुम्हाला सहकार्य करू, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी केले ना गावासाठी. लोकसभेला नाही म्हणताय असं म्हणताय? हा, त्याचा आणि त्यांचा काही संबंधच येत नाही ना, जुळूनच येत नाही ना. तिथं समीकरण बसलं पाहिजे ना तिथं. तुम्ही काय करताय? आम्ही व्यवसाय हॉटेल धंदा आहे. हॉटेलमध्ये येणारे काय बोलतात की बाबा तुमच्याकडे ग्राहक जे येतात त्यांच्या मनात काय? त्यांची पण समस्या तेच आहेत. ग्राहकांना शेतीसाठी बाबा काय ते दर काय मिळाला का, किंवा महागाई वाढलेल्या आहे. लोकांच्यात काय वाटते त्यांना छत्रपती शाहू महाराज निवडून येतील? शाहू महाराजांच्याबद्दल जरासं लोकप्रियता जास्त आहे, सहानुभूती जास्त आहे. निवडून येणार असं वाटते. वाटते. पंचक्रोशीत वातावरण काय वाटते एकंदरीत? पंचक्रोशीत पण वातावरण चांगलं आहे. मग आता इथं गावात तरी आमच्या ते शाहू महाराजांचं वातावरण चांगलं आहे. काय म्हणत होते तुम्हाला? सर हे बघा, आता कसं आहे माहिती आहे, कडगावमध्ये आता कनी बरीच आता युवा पिढी आहे. युवा पिढ्यांच्या मनात काय माहिती आहे का, आतापर्यंत 15 वर्ष भाजपनं सत्ता गाजवलेली आहे, परंतु आता जे आता गॅस वगैरे काय पण असेल, परंतु ही महागाई कनी भाजपमुळे वाढलेली आहे.
मग त्यामुळे ते वाढलेले आहे. त्यामुळे कधी लोकांच्या मनात एक कधी कसं आहे आता कधी ही आता छत्रपती शाहू महाराज आले तर हे महागाई वगैरे हे सगळे कमी होईल. काय लोकांच्या मनात आता गरीब लोक आहेत त्यांना पण सगळं अवघड झालंय हो महागाईमुळे. त्यामुळे लोकांच्या मनात काय झालंय शाहू महाराजांच्या विषयी कोणताही काय पण असून देत परंतु त्यांनी काय ना काहीतरी करतील. आज छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला 10 गुंठा जमीन दिलेली आहे. आता माझे 3 पिढ्या झाल्या आम्ही त्यांची जमीन खातोय त्यांच्याविषयी काहीतरी मिळवून खातोय हो त्यांच्याविषयी. परंतु त्यांनी आज सांगायचं आम्हाला कधी कधी कुठलाही शब्द म्हणजे कधी आम्हाला असं म्हटलं नाही की आमच्या कधी कधी फाळा वगैरे ते घेतला परंतु कसं घेतला त्यांनी त्यांच्यावर तर म्हणजे त्यांनी मर्यादित घेतला हो. परंतु आमच्यावर त्यांनी दबाव वगैरे टाकला नाही अन्याय कुठला केला नाही. म्हणून त्यामुळे कधी त्याने कळगावमध्ये कसं वातावरण आहे की नाही आता एवढी जमीन वगैरे आहे सगळं आहे. परंतु ते लोकांच्या मनात काय आहे शाहू महाराज आले तर पुन्हा काहीतरी आपल्याकडे गावात काहीतरी चांगलं कधी कार्यकर्ते चांगलं होईल गाव सुधरेल असं सगळ्या लोकांच्या मनात आहे. तुमच्याकडे 10 गुंठ शाहू महाराजांची जमीन आहे म्हणून तुम्ही शाहू महाराज निवडून येतील म्हणता? नाही तसं नाही तसं काय नाही. परंतु आम्ही तुम्हाला एक सर सांगितलं मग त्यावेळेला आम्ही साहेबांच्या विषयी म्हटलं आम्ही त्यावेळी त्यांनी आम्हाला काय सांगितलं तुम्हाला फाळा वगैरे आता ते घरात आहे की नाही तो कधी महागाई जी आहे GST आहे वाढलेली त्यामुळे हे कुठं ना कुठं तरी कमी होईल ना असं त्यांनी आम्हाला सर स्पष्टपणे आमचं मत आहे. बाकी काय वाटते कडगाव आणि पंचक्रोशीत जक्केवाडी असेल चिप्पूर असेल बेकनाळ असेल वडरगे असेल या भागामध्ये काय वाटते? या भागामध्ये 100% सर तुम्हाला सांगतो मी नाही म्हटलं 60 ते 70% तरी मतदान करणे 100% होणार. म्हणजे शाहू महाराज निवडून येणार असं येणार सर या भागामध्ये लीड मिळेल? मिळणार लीड गडिंग तालुक्यामध्ये मिळणार लीड. शाहू महाराज का बरं असं का वाटतं आपल्याला? शाहू महाराज हे पहिल्यापासून मागासवर्गीयासाठी त्यांनी चांगले कार्य केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे शाहू महाराजांनी जे करायचं आमचं ध्येय. हां बरं शाहू महाराज निवडून आल्यानंतर विकास करणार की आता पण त्यांनी मागासवर्गीय सहकार्य केले म्हटलं इथून पुढे सहकार्य करतील. बरं संजय दादांचं काय वातावरण आहे इकडे काय ते संजय कवा आलेले नाही बघायले नाही इकडे यायचे इकडे फिरकलेच नाही कवाच फिरले नाही 5 वर्षात. मग संजय दादांना कडगावमधून मतदान होणार नाही? कसं असणार की त्यांच्या बाजूने असं पार्टी म्हटल्या कुठे येणार तो. बरं किती टक्के मतदान येईल वाटते कडगावमधून? कडगावमध्ये कमी 60% सहज होणार. कुणाला? शाहू महाराज. शाहू महाराज जास्ती होणार. भागात काय वातावरण आहे? हा सगळीकडे तेच वातावरण आहे. काय शाहू महाराज येणार. शाहू महाराज. आता कसं आहे मतदान करायचं कुणाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि का करायचं यांना? बरं मतदान करायचं की कुणाला करताय? पण ह्यांनी आजपर्यंत काय कामं केले त्यांनी पण दाखवावं थोडं म्हणजे कडगावसाठी किंवा कुठल्या जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी आमच्या दाखवायला पाहिजे. दोघांनी पण दाखवावं. मत कुणाला टाकणार? बाजीराव खाडे पण रिंगणात आहेत. बाजीराव खाडे ते तिकडे राहिले त्यांना मी आजपर्यंत बघितलं सुद्धा जन्मल्यापासून. संपर्क नाव पण माहिती नाही. मग कुणाला? मग छत्रपती शाहू महाराजांना देत नाही संजय दादांना देत नाही. सदाशिव मंडलिक साहेब होते तेव्हा एक वेळ ठीक होतं. राजेंचा प्रश्न असेल गादीचा प्रश्न तो आत्ता आलाय. हे सोशल मीडियामुळे जास्त व्हायरल त्यांचे झाले म्हणजे गादीला मान असेल सतीश पाटील असेल तिकडून. पण काय वाटते मग एकंदरीत काय कुणाला मतदान करायचं? आता ही युवा पिढी ठरवेल ना. युवा पिढी आता काय वाटते? तुम्हाला काय वाटते? सध्या तरी मान गादीलाच मिळणार आहे. कारण का बरेचसे आता ती जी कायद्यातली जमीन वगैरे त्यांची आहे त्यांची जी खाणारी माणसं आहेत ती जाण राखतील थोडीफार. किंवा धरण असेल आपलं ह्याचं राधानगरी धरण त्या विषयावर. युवा पिढी कुणाकडून? हां युवा पिढी आता कुणाकडून? युवा पिढी काय सांगू शकत नाही कारण का युवा पिढीसाठी काय केलंच नाही तर युवा पिढी सांगणार कसं कोणासाठी? मान गादीला कसं म्हणताय? अग्निपथचा तो विषय तो ह्यांचा राहिला ना. पण आता काय वाटते एकंदरीत तुम्हाला काय म्हणायचं आहे? छत्रपती शाहू महाराज येतील की काय? कोण येणार ते सांग. काय संजय दादा मंडलिक येतील? संजय दादाच येणार. संजय दादा आहे. तुम्हाला काय वाटते दादा? काय वाटते कोण निवडून येईल? छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराज येणार. निवडून येणार का वाटते तुम्हाला? वाटतं मी गावात त्यांनी वातावरण कामं केली आहेत चांगली त्याच्यामुळे त्यांनी निवडून येणार. छत्रपती शाहू महाराजांनी काय काम काय करायला नाहीत. आता या नवीन पिढी जरा युग बदलाय पाहिजे होता त्याच्याशिवाय काय प्रगती होणार नाही. संजय दादा पण यंग आहेत काम करतील असं वाटतंय? नाही तिने करणार नाहीत काम करणार नाहीत. नाही का करणार नाही? तसंच घ्या आता जे जिथं जाईल तिथे चर्चा जी चालू आहे की नाही राजेरी शाहू महाराजांची चर्चा चालू आहे. कुठं चर्चा आहे? पंचक्रोशीत महागावमध्ये म्हणा गडिंग्लज तालुक्यात म्हणा कडगावमध्ये म्हणा तीच चर्चा चालू आहे. तुमच्या इथं पण राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादी ही महायुतीच्या बाजून आहे. काय वाटते कोणाला जास्त मतं मिळतील? ज्यादा मतं म्हटलं संजय मंडलिक थोडी घेणार कारण राजे शाहू महाराजांनी मतं जाता घेणार कडगावमध्ये. हो इकडे काय वाटते? बेकनाळ तेच म्हणा लिंगनूर म्हणा तेच चर्चा चालू आहे. शिपूर जकेवडी तिकडे काय जाय नाही ते काय माहित नाही आपल्याला. कडगावमध्ये कडगावमध्ये होणार 100% राजे शाहू महाराज. हो 100% होणार. आणि शाहू महाराज निवडून नंतर विकास करतील वाटते तुम्हाला? करणार विकास करणार सोडा खरं.
तुमचं मत काय असणार? तुमचं मत कोणाला? आमचं काय हातालाच की मतदान. हाताला म्हणजे छत्रपती शाहू महाराज. राजे आहे ना राजे. काँग्रेस. हां, छत्रपती शाहू महाराज. का बरं असं का वाटतं आपल्याला? आता भाजपनं काय केलंच नाही ना. बरं. इथं बेरोजगार लोक आहेत कितीतरी टक्के आपले ह्याच्यात तालुक्यामध्ये. एक सुविधा नाही येते लोकांसाठी. आणि काय भाजप काय करणार नाही. त्यामुळे आता सिलेंडर किती झाले बघा. 1100 रुपये सिलेंडर झाले. 400 रुपये होते तेव्हा काँग्रेसमध्ये, आता 1100 रुपये झाले. मग भाजपनं काय केलंच काय का? तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करताय? नाही कुठल्या पक्षाचं. काय करताय तुम्ही? काय मी सेंटरिंग करतो. सेंटरिंग काम. इथं रोजगार नाही लोकांना. संजय दादांनी इकडे काय काम केलं? काहीच काम केलं नाही संजय दादा. काहीच केलं. संजय दादा 5 वर्षात परवा आलते. बरं. मग काय करणार? मग ह्या वेळेला कडगावमधून काय राजे नाही एवढावर राजेंचं वार आहे. राजे तरी किती टक्के मतदान पडलं राजेंना? तरी 60-70% झालं. 70%? म्हणजे अगदी 20-30%, 30%, 40% फक्त त्यांना पडेल. बरं. आणि काय पंचक्रोशीत काय वातावरण आहे आजूबाजूला? सगळं वातावरण. मी या पंचक्रोशीत फिरते ना. माझी कामं चालू असल्यामुळे मी पंचक्रोशीत फिरते. राजेंचंच वार आहे. राजेंचं वार. राजेंचं वय झालंय म्हणतात. वय झालं तर काय करणार, पण कामं त्यांनी काय करायला पाहिजे. वयाचा काय संबंध आहे? वयाचं काय काम करणार की आम्ही कामं करून त्यांच्याकडे घेणार ना. राजेंची इथं शेती आहे. तुम्हाला विश्वास वाटतोय राजे काम करते? आम्ही करून घेणार. हो, करून घेणार. राजेकडे करून घेणार. आता मंडलीकडे काय केलं की 2-3 वेळा गेले त्याच्या काय केलं नाहीत काम. मग राजेंची शेती आहे इथं लोकांकडे 350 एकर. मग ते लोक टाकणारच ना. मग शेती खातात लोक त्यांच्या ते लोक टाकणारच. छत्रपती शाहू महाराज निवडून येणार असं म्हणताय तुम्ही? 100%. 100%. आणि संजय दादांचं काय? संजय दादा काय नाही. शाहू दादा. शाहू छत्रपती शाहू महाराज. का बरं? का वाटतं शाहू महाराज? वाटतंय म्हणजे ते आता सबन जमीन आहे त्यांची लोकांची आहे त्यांच्याकडे. कुणाकडे आहे? आमच्याकडे नाही तर सबन निम्मा शिवाय राहायची. तुमच्याकडे शाहू महाराजांची जमीन आहे? नाही. मग तुम्ही कसं म्हणताय शाहू महाराज निवडून येणार? मग काय सांगू तर आम्हाला वाटतंय ते आम्ही म्हणतो चांगलं वाटतंय ते शाहू महाराजांना. तुमचं मत शाहू महाराज? शाहू महाराज यांचा कामगार इथं म्हणजे म्हणणे आम्ही आहे. म्हणजे शाहू महाराज येतील. येणार. तुम्ही काय काम करताय? इथं आता शेती करतोय. बर. इचलकरंजीला होतो. बर. आणि राजू शेट्टींनी सुद्धा तवा आणलेला आहे कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं करायसाठी. आपल्या भागात काय वाटते? आपल्या भागात काय वातावरण? शाहू महाराज येणार की? शाहू महाराज येणार 100%. एवढं कसं विश्वासानं सांगताय? आम्ही राजा आहे म्हणल्यावर आम्ही बोलणार. हो, शिवाजी राजे आहे म्हणल्यावर बोलणार की. राजे आहेत म्हणून. मग आणि संजय दादांचं? संजय दादांचं काय आता 2 वर्ष 10 वर्ष बघितलंय वातावरण. त्यांनी कामं केलीत नाही? कामं कुठं कवा दाखवा यायचं नाही येतं आणि आले नाहीत. यायचं नाहीत. हा. शाहू महाराज येऊन परवा येऊन गेले इथं. काही हे कुठं आल्यात? नाही आला. नाही. सभेला आलेली की? सभा कुठं? सभा होती कडगावमध्ये. नाही, सभेला नाही. त्यांची इथंच होतो. हां, सभा इथं कवा झाली काय मला माहिती नाही. मी इथं कंजा गेलतो. फिरी मारत. बरं मामा, मग काय वाटतंय शाहू महाराजांना? शाहू महाराजांना की किती टक्के मतदान होईल गावात नाही इकडं कडगाव भागात? तर बी होणार की 8,000 होणार की कडगाव म्हणून. 80%? हां, 80% होणार. मामा काय वातावरण आहे? कोण निवडून येईल वाटते? वातावरण इकडे राजे. मोठ्याने बोला की. राजे छत्रपती शाहू महाराज. हो. का बरं असं का वाटतं? नाही, आता सगळं लोकांचं हे बदललेलं आहे. नाही बदलले. मग कडगावमधनं लीड मिळणारच. मिळणार. पण इथं मुश्रीफ साहेबांनी कामं केलेत. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून. हो, तसं काय म्हणजे काय मुश्रीफ साहेबांना वाईट कोण म्हणत? वाईट काय म्हणाले नाही, पण जरासा बदल व्हावा म्हणून करायला लोक, बाकीचं काय नाही. बदल व्हावा म्हणून छत्रपती शाहू महाराजांना निवडून द्यायची. कारण जरा हे व्हायला पाहिजे ना. नाही, बदल व्हावा म्हणून निवडून द्यायचं की काम करणार? काम करणार की काम करणार. एवढा विश्वास वाटते तुम्हाला? हो, 100%. 100%. छत्रपती शाहू महाराज निवडून येणार. हो. कडगावात काय वातावरण आहे? कडगावचे वातावरण इथं येणार, सगळीकडेच येणार. हो, सगळीकडेच वातावरण आहे. इकडं बेकनाळ, पंचक्रोशी, शिपूर, जक्केवाडी 100%. मी शेती करतो. शेती.
लोकसभा निवडणुकीचं काय वातावरण आहे कडगावमध्ये? वातावरण आहे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी हो. कोण निवडून येईल वाटते तुम्हाला? येईल हे संजय म्हटलं की संजय दादा ना. हां. आणि छत्रपती शाहू महाराज काय कधी कामच करायला इकडे यायलाच नाही, कधी कामं करायला हां. नाही. मुश्रीफ साहेबांनी कामं केलेले आहे तिथं गावात आमच्या बेतनाळ जकवडी इकडं गाव. बरं. मग संजय दादा येतात तिकडे? आता निवडून आल्यावर येईल, त्याच्या अगोदर इकडे नव्हताच म्हटल्यावर कसं खासदार आता खासदार होते ना? आता खासदार होतं तरी सुद्धा यायला नाही, पण येतील आता येईल. आता एकदा वाट हां मुश्रीफ साहेबांच्या जे काय कामं केले त्याच्यामुळे तुम्ही निवडून येईल असं वाटतंय. वा म्हणजे मुश्रीफ साहेबांच्या मुळे तुम्ही मत त्यांना देणार असं वाटतं? देणार. तरी काय वाटते कडगावमध्ये किती मतदान मिळेल काय वाटते तुम्हाला? तरी 50-50 होईल असं वाटतंय. 50-50. मग काय वाटते? काय वाटते सांगा, काय वाटतंय? संजय दादा म्हणले की शाहू महाराज येतील. गावात आमच्या शाहू महाराजांचाच वारा आहे. शाहू महाराज मंडलिक साहेब कधी काय आलेच नाहीत, फक्त इलेक्शन आले की तेवढेच येतात जातात. बघा आता मुश्रीफ साहेबांच्या यानं काय ते 75% कल शाहू महाराज. शाहू महाराज कडगाव शाहू महाराजांच्या बाजूने आहे. आणि पंचक्रोशीत काय वातावरण आहे? पंचक्रोशीत काय एक बेकनाळ असेल, जक्कीवाडी असेल, चिप्पूर असेल, तुम्ही फिरताय इकडे तिकडे, काय करताय तुम्ही? एक 40% हां संजय आणि हे 60%. छत्रपती शाहू महाराज वरचढ आहेत. हां वरचढ कडगाव वातावरण दिसते. वातावरण आहे. आता काही दिवसावर निवडणूक उरली तुमची, बरोबर. तुम्हाला काय वाटते छत्रपती शाहू महाराज निवडून आल्यानंतर विकास करतील? काय आता बघू बघू आता काय करतात. गडहिंग्लजमध्ये कोल्हापूरमध्ये हे फक्त शाहू महाराज आहेत काय. हां आणि कडगावमध्ये पण शाहू महाराज. हो का बरं? 100%. तेच की 100% पण आम्ही एका टायमाला दुसऱ्याला आम्ही निवडून देणार आहे. हे आता पहिली झालेली आहेत का नाही, त्यांना बंद करणार आणि शाहू महाराजला आम्ही देणार आहे. त्यांना का बंद करणार? अहो एक वेगळं करायला नको काय? वेगळं करायचं म्हणून निवडून द्यायचं तसं नाही ते. आपल्याला माणूस आवडतोय त्या ठिकाणी द्यायचा आहे. आवडतो म्हणून द्यायचं. काम व्हायला पाहिजे. होय काम व्हायला पाहिजे नको? व्हायला पाहिजे तिथे. काम होणार काय? होणार की 100%. कोण करणार? त्यांनी करतील किंवा शाहू महाराज. ते काय आम्ही काय तिथं जाऊन ठाणकाला शाहू महाराज शाहू महाराज 100%. होय. विश्वास वाटतो तुम्हाला? हो शाहू महाराज निवडून. इकडे पंचक्रोशीत काय वातावरण आहे? इकडं तेच आहे शाहू महाराज. शाहू महाराज. शाहू महाराज यायला पाहिजे, आमची अशी इच्छा आहे. यायला पाहिजे. होय. बरं का बरं असं का वाटतं? का बरं आता ते पहिली सत्ता आता किती वर्ष त्यांना द्यायची? कुणाला? मोदी म्हणा हे म्हणा बाकीचे हे आहेत त्यांना का द्यायचं? 20 वर्ष त्यांनी गापळा मारणार आणि आम्हाला देणार किती 2-2 हजार रुपये शेतकऱ्याने देणार. आणि ते नंतर कशा लगेच डिझेलचा दर वाढणार, लगेच ह्याचा दर वाढणार, म्हणजे आमच्याकडे पैसे घेणार त्यांनी. आम्हाला नसतं हे दाखवाय जात वेगळं आणि खाया जात त्यांचं वेगळं आहे. नरेंद्र मोदी PM किसानचे 2-2 हजार रुपये देतात तुम्हाला? देतात. मग देतात की आता ते काय नाही इथनं पुढे देतील किंवा नाही ते भाग वेगळा आहे. हो पण आम्हाला आता शाहू महाराज याविषयी इच्छा आहे. शाहू महाराज यायला पाहिजे. तर मग एकंदरीत वातावरण काय आजूबाजूच्या गावामध्ये? वातावरण आहे किंवा शाहू महाराजांचं. शाहू महाराज. कडगावनं किती मतं पडतील शाहू महाराजांना? कडगाव तरी बी 70 ते 80% मतदान. एवढं मतदान पडणार? संजय मंडलिकांना? त्यांना पण पडणार. किती पडणार? त्यांना तेवढं आम्ही राजकारण असतो पण एक शाहू महाराजांचा तेवढा आम्हाला हे आहे, त्याच्यामुळे आम्ही सांगालोय. आम्ही शेतकरी ह्यातनं आम्ही शेती करत ह्या धंद्यातनं आम्ही आहे. हो संजय मंडलिकांना कमी पडणार असं? त्याला कागदमध्ये त्यांना पडणार. इकडे कडगावात काय नाही पडणार पण कमी पडणार. हो काय वातावरण आहे भाऊ? शाहू महाराज. शाहू महाराज का बरं? शाहू महाराज कडगाव अख्खं कडगावमध्ये शाहू महाराज आहे का तुमच्या इथं फक्त? तसं काय सांगू शकत नाही. मी तरी स्वतः शाहू महाराज आणि मला तर वाटतं यावेळी शाहू महाराज येणार. तुमच्या युवकांच्यात काय वातावरण आहे? युवकांच्या शाहू महाराज, तरुण पिढी सगळी शाहू महाराज. का बरं? बदल पाहिजेत. मंडलिक साहेब आपल्याकडे येत नाही कधी. आमच्या भागात कधी आम्ही बघायलाच नाही त्यांना. प्रचारानिमित्त एकदा यावेळी आले होते, आम्ही तिकडे गेलो पण नाही. आणि यावेळी शाहू महाराज 100% येणार आणि यायलाच पाहिजे. शाहू महाराज मग काम करतील? एक करतील नाही करतो पुढचा बघाय, पण ते 100% येणार म्हणजे येणार. तुम्ही संजय दादा येत नाही म्हणताय म्हणून त्यांना आम्ही देत नाही, पण शाहू महाराज येतील गॅरंटी? येतील ते. आता आतापर्यंत सत्ताच नाही तर काय येतील कसे ते? सत्ता आल्यानंतर येतील ते भागात आमच्या. येणार 100% येणार. विश्वास वाटतोय तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांना कडगावात मत जास्त? होणार. तरुण किती टक्के पडतील त्याला? मी सांगतोय तरुण पिढी सर्व शाहू महाराजांना मतदान करणार. तरुण पिढी आणि जे काय वयस्कर आहेत त्यातले पण 25% लोक करणार शाहू महाराजांना करणार. मग उरलेली जी मंडलिकांना मतदान करतील?
करतील, कारण मुस्लिम साहेबांकडे कामं केलेत, त्यांची लोक कार्यकर्ते आहेत आमच्या गावात, ती लोक त्यांना करणार मतदान. मग जी काही 100% युवा पिढी आहे समजा, त्यातली किती टक्के युवा पिढी छत्रपती शाहू महाराजांच्या 90% 90% एवढा आत्मविश्वास आहे? होय. का बरं, का असं म्हणजे एवढं काय वाटतंय? बघा आमची मी बाहेर फिरतो इकडे तिकडे काही सांगता की यावेळी शाहू महाराज यायला यायला पाहिजे, पाहिजे. तरुण पिढी म्हणते. शाहू महाराज येणार आहेत. शाहू महाराज का वाटतंय शाहू महाराज येणार? अहो आता सध्या म्हणजे भाजपच्या काळात आम्हाला काँग्रेसच्या काळात 550चा सिलेंडर, आता 1000-1200ला त्यांचा सिलेंडर, पेट्रोल 70चं 105 झालं आहे आता. आणि शाहू महाराजांचं इकडं आमच्याकडं जरा बरं आहे. काँग्रेस सरकार अनेकदा येऊ देत, एवढंच, बाकी काय. तुम्हाला काय वाटतं केंद्रात मोदी सरकार पडेल? आता ते जरा असं त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यासारखं झालं, मग मोदीसारखं यायला तिकडं. आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात पंतप्रधान असं कवा प्रचारला आले नाहीत, मोठे मोठे कार्यकर्ते. आता यावेळेला त्यांना यायला लागले. ते योगी आदित्यनाथ बाहेरचे मुख्यमंत्री बी कवा येत नव्हते, तर आता या लागल्यात, म्हणजे त्यांनाही त्यांची हे नाही, विजयाची खात्री नाही त्यांना. मग काय वाटते तरी एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यात काय वातावरण वाटते? आमच्या इकडं बघा आता हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि हे जी युती आहे ही काँग्रेस, त्यांचं ज्यादा लोक येणार. कडगावात काय वातावरण आहे मामा? शाहू महाराज. तरी काय वाटतंय किती टक्के मतदान होईल? अहो तरी बी त्यांना 70-75% वर जाणार. 70-75 जास्त लोकांच्याकडे जमिनी आहेत त्यांच्या. आमच्याकडे नसले तरी लोकांच्याकडे आहे. तुमचं मत शाहू महाराजांना का बरं? तुमच्याकडे जमीन नाही म्हणता येईल. त्याचा काय नाही, शाहू महाराज चांगला आहे. चांगलं आहे, एवढंच महत्त्वाचं. काम करणार नाही केलं तरी शाहू महाराज पाहिजे. हे केलं तरी शाहू महाराज 100%. हो. मी निवृत्त शिक्षक आहे, माध्यमिक शिक्षक. बरं, काय वातावरण आहे एकंदरीत लोकसभेचं? काय वातावरण आहे कोल्हापूर लोकसभेचं बोलायचं तर छत्रपती श्रीमंत शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज का बरं, असं का वाटतंय? कसं आहे, 2014ला मोदींना सगळ्यांनी प्रचंड बहुमतानं निवडून दिलं. त्यावेळी त्यांनी जे काय सांगितलेलं होतं, 10 वर्षात लोकांनी बघितलं ना, त्याचा ताळमेळ काय बसला नाही मोदींचा. आणि गांधी घराण्याला एक इतिहास आहे, तो इतिहास परत लोकांच्या समोर यायला लागला. आणि हे जे म्हणजे मोदींनी सांगितलेलं होतं तसं बघायचं झालं तर स्त्रियांच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत, आपल्या सैनिकांच्या बाबतीत सपशेल अपयशी झालेले आहेत ते. आता स्त्रियांच्या बाबतीत म्हटलं तर आता ते उज्ज्वला गॅस, त्याचं कितीतरी म्हणजे गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, महागाई वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर खताच्या किमती वाढल्या आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर ते कसं चिरडून टाकलं. आणि कुठल्या तरी परवाच्या एका सभेत ते रडले म्हणे. कोण रडले? मोदी रडले म्हणे. ते यूट्यूबवर मी बघितलं. तर त्यांचं रडणं बघून मला हसू आलं, कारण का त्यांनी सगळ्यांना 10 वर्ष रडवले. होय, रडवलंय सगळ्यांना. तुम्ही जर त्या कुस्तीपट्टूंचं बघितला, मुलींचं, त्या कशा आक्रोश करत होत्या. तुम्ही जर त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना जर तुम्ही पाठीशी घालत असाल आणि सैनिकांना आमच्या मारलं, आणि आत्ताची जी योजना तुमची आहे अग्निवीर, हे काय कामाची नाही हो. परवा बातमी आली होती की सातारा जिल्ह्यातला एक सैनिक अग्निवीर शहीद झाला, त्याच्या पंजाबमधला. तर त्याच्या अंत्ययात्रेला शासकीय कोणी नव्हतं आणि त्या नियमात बसत नाही असं सांगितलं. पण हे चुकीचं आहे ना. देशासाठी जो प्राण देतोय त्याच्याबद्दल आपुलकी प्रत्येक भारतीयाला आहेच, पण मोदींनी ती काढून घेतली. तुम्हाला मोदी सरकारचं काम आवडलं नाही म्हणून म्हणताय? नाही. कसं आहे, मोदी सरकारचं काम 10 वर्ष आम्ही मोदींना निवडून द्यायला आम्ही पण पुढाकार घेतलेला होता. काँग्रेस सरकार यावं असं वाटतंय आपल्याला? हां, आता कसं आहे सांगतो. काँग्रेस सरकार म्हणजे काँग्रेसचा इतिहासच आहे. मी मगाशी सांगितलं, गांधी घराण्याचा इतिहास आहे, बलिदानाचा इतिहास आहे. काँग्रेस सरकार आले की सगळं व्यवस्थित होईल वाटतंय तुम्हाला? त्यांनी जाहीरनामा जो दिलाय तसं त्यांनी विश्वास वाटतोय. म्हणजे हे जे 10 वर्ष मोदींनी केलेलं आहे त्याच्यापेक्षा आपण चांगलं करू असं त्यांनी सांगितलंय. विश्वास वाटतोय. आता विश्वासच ठेवायचा ना. म्हणजे बदल होईल वाटते तुम्हाला? बदल 100% होणार. छत्रपती शाहू महाराज. कडगावमधून किती मतदान पडेल वाटते? कडगावमध्ये 80%. 80%. 80%.
कोण बी येऊ देत, काय पण करू देत, 80% मतदान शाहू महाराज नक्की घेणार. आणि दादांचं काय मग संजय दादांचं? संजय दादांचं कसं आहे, संजय दादांचे वडील सदाशिव मंडलिक आम्ही त्यावेळेला शिक्षण मंत्री असताना आमच्या शाळेला ग्रँट त्यांनी मिळवून दिली. चांगला होते ते. पण दादांचं तसं काय दिसून आलं नाही हो. कामाच्या बाबतीत 5 वर्षात कधी आलेच नाहीत गावात आमच्या. तिने आलेच नाहीत. कुठे आमच्या महादेवच्या मंदिरला काय ते 10 लाखाची देणगी दिली असं बोललं जातंय, पण काय अजून तसं झालं नाही आणि तिने आलेच नाहीत. शाहू महाराज शाहू महाराजांच्या आशीर्वादामुळं तर आमची कितीतरी जवळजवळ कडगावमधली 50% लोकांच्या जमिनी त्यांच्याकडे. जमिनी आमच्याकडे आहेत म्हणून आम्ही बोलत नाही, पण त्यांचं जे काय उपकार आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातली नाही, महाराष्ट्रातली जनता विसरू शकणार नाही. परंपरा आहे ती आणि आमचा अभिमान आहे. त्याच्यामुळं आम्ही शाहू महाराजांना. काय वाटते तुम्हाला, कोण निवडून येईल? संजय मंडलिक याय पाहिजे. का बरं? बघा आता याच्या अगोदर 25 वर्ष शरद पवार साहेब होते. बरं. त्यांनी काय केलं ह्याचं आम्हाला उत्तर पाहिजे नाही. बरोबर. 25 वर्षात त्यांनी काय केलं? बरोबर. लोकांना आता धान्य मिळतं हे मोफत, बरोबर आहे. त्याच्या आधी धान्य पिकत होतं का नाही महाराष्ट्रात किंवा कुठे बी म्हणा, बरोबर. त्यावेळी त्यांनी का दिलं नाही? होय, संजय दादा यायला पाहिजे. हां याय पाहिजे. कारण बघा गरीबाला 5 किलो असून दे 1 किलो असून दे धान्य देतात का नाही, याचं महत्त्व आहे. त्याच्या आधी पिकत का नाही धान्य? हां त्याच्या आधी धान्य पिकत कुठं गेलं? होय, तुमचं म्हणणं संजय हां होय बरोबर आहे. वारं तसं काय आपण हातच शाहू महाराज, मोठे नाही बोलायचं. शाहू महाराजांचं. शाहू महाराज का बरं असं का वाटतंय शाहू महाराज? हातच यावं, काँग्रेसच यावं. काँग्रेस पाहिजे. हा. काय करताय तुम्ही? मी पेंटिंग काम करतोय. पेंटिंग. कुठल्या पक्षाचं काम करताय? कुठल्या पक्षाचं आम्ही काम करणं हे नाही. नाही. काय वातावरण काय तरी हां? गावामध्ये वातावरण? गावामध्ये शाहू महाराजांचं. शाहू महाराज निवडून येतील. हां. शाहू महाराज विकास करतील वाटते? करणार की. करणार. अहो आज गरिबांचे ते अन्नदाताच आहेत ना. अन्नदाता आहेत. हां. का बरं? हां त्यांच्या ज्या जमिनीवरच आपण आता राबून खातोय थोडं वेळ. बरं. जिल्ह्यात अशा जमिनी आहेत. हां मग त्यांच्याच याच्यात आपण चाललोय ना. बरोबर. त्यामुळे छत्रपती हां शाहू महाराज त्यांनाच त्यांची जाण ठेवली पाहिजे ना. पेंटिंगच्या निमित्ताने बेकनाळला तुम्ही काम केलं असेल? हां. केलं का नाही? केलं की. यात्रेच्या निमित्ताने काय वातावरण बेकनाळमध्ये? नाही बेकनामध्ये आम्ही केलं नाही. आणि आम्ही कसं आता निवडणुकीच्या याच्यात आपण काय ते बोलू शकत नाही ना तसलं. बरोबर. काय वातावरण बाकीच्या गावातनी काय वातावरण आहे? शाहू महाराजांच्या शाहू महाराज.